हाय फ्रेंड, आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण घेऊन आलो आहे इंग्लिश स्पीकिंग विषयी काही क्रियापदे. ते क्रियापदे मराठीमध्ये असणार आहेत आणि त्याचा आपण मिनिंग इंग्लिशमध्ये पण सांगणार आहोत. तर चला बघूया. आपल्याला व्हिडिओमध्ये टाइमपास करायचा नाही, तर आपण डायरेक्ट सुरू करूया. पहिला शब्द असा आहे की विचार करणे. याला आपण थिंक असा शब्द यूज करू शकतो. आणि समजणे यासाठी अंडरस्टँड, शिकणे यासाठी लर्न, विसरणे यासाठी फॉरगॉट आणि आठवण्यासाठी रिमेंबर. तर बघूया पुढे. थांबणे यासाठी स्टॉप, वळणे यासाठी टर्न, पडणे यासाठी फॉल, उडणे यासाठी फ्लाय, फिरणे यासाठी रोम. तर पुढे बघूया. आशा करणे यासाठी होप, स्वप्न पाहणे यासाठी ड्रीम, रागावणे यासाठी ग्रेट अँग्री, आनंदी होणे यासाठी बी हॅपी, दुःखी होणे यासाठी बी सॅड. तर पुढे बघूया आणखी. घाबरणे फिअर, लाजणे फील शाई, उत्सुकता बाळगणे बी क्युरियस, समाधान होणे बी सॅटिस्फाईड, प्रेरित होणे बी इन्स्पायर्ड. बघूया पुढे. मित्रांनो, हे क्रियापदे आहे बघा. काम करणे यासाठी वर्क वापरतो, पण काम केले वर्कड असं पण म्हणतो आपण. तर पुढचे बघा. लिहिणे राईट, वाचणे रीड, शिकवणे टीच, अभ्यास करणे स्टडी असं पण आपण यूज करतो. मित्रांनो, आपण असेच छोटे छोटे व्हिडिओ दररोज घेऊन येणार आहोत. तर हे व्हिडिओ आपल्याला शब्द पाठ करण्यासाठी उपयोगी होऊ शकतात. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.